नमस्कार, स्वादप्रेमी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर आपण आज लग्न प्रसंगातील छोट्या आकाराच्या बटाटा वड्याची रेसिपी बघणार आहे. हा बटाटा वडा आपल्याला लग्नातील ताटांमध्ये पाहायला मिळतो. तर हा वडा करण्यासाठी जो सिक्रेट मसाला लागतो तर तो पण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर त्याचबरोबर खाण्यासाठी चटणीची पण रेसिपी आपण तयार करणार आहे. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण पहिल्यांदा बटाटा वड्याचा सिक्रेट मसाला आपण तयार करून घेऊयात. तर इथे मी 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा तीळ पांढरे आणि 5 ते 6 मिरं घेतलेले मी इथे. तर ते आता एकदम खरपूस मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने एकदम खरपूस भाजून झालेले. तर ते एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता तो बाउलमध्ये थोडंसं थंड करण्यास ठेवायचं, थंड होऊ द्यायचं ते. तर अशा प्रकारे आपलं मिश्रण थंड झालेले आणि ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तर त्याच्यात आणखीन 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे कश्मीरी लाल आणि अर्धा छोटा चमचा हळद. तर अशा प्रकारे सगळं जिन्नस व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आपल्याला. हे बघा आता बारीक करून झालेली आणि एकदम छानशी अशी पावडर तयार झालेली आहे आणि त्याचा वासही खूप छान येतोय. मसाल्याचा वास खूप मस्त येतो त्या. बघू शकता पावडर खूप एकदम बारीक पावडर तयार झालेली आहे. तर इथे 6 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत मी. तर ते कुकरमध्ये पाणी टाकून त्याच्यातच नाही उकडायचे, तर कुकरमध्ये पाणी टाकून तो डब्बा ठेवून त्या डब्यामध्ये बटाटे टाकून उकडून घ्यायचे. तर आपण आता बटाटा आपल्या हातानेच तो क्रश करून घ्यायचा आहे. थोड्या थोड्या मोठ्या फोडी ठेवायच्या, जास्त बारीक करायचा नाही आहे. त्यामुळे आपण हाताच्या मदतीने तो बटाटा बारीक करून घेतोय. तर बटाटा आपला सगळं क्रश करून झालेला आहे. तर तो सिक्रेट मसाला आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. याला फोडणी वगैरे आपल्याला काहीच द्यायची नाही आहे. आपल्याला सगळं कच्चंच सामान याच्यामध्ये टाकायचं आहे. आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हिरवी मिरची अर्धा चमचा आणि 1 वाटी पोहे भिजवलेले आहेत, साधे पोहे आपले रोजच्या खाण्यातले, तर ते भिजवलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर, 1 चमचा साखर. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेने तिखट आणि ह्याचा बॅलन्स छान राहतो तिखटाचा आणि चटपटीत होऊन जातात, ते छान लागतात. तर त्याच्यात अर्धा चमचा मीठ एक विसरलेलं होतं मीठ आणि हे या बाउलमध्ये काही मला मिक्स करता येत नव्हतं हाताने म्हणून ते मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले. तर त्याच्यात आता हाताच्या मदतीने ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा सगळं मिक्स व्यवस्थित झालेलं आहे आपलं. आता याचे आपण वडे करून घेऊयात. आता लग्नाच्या ताटामध्ये आपल्याला ते वडे छोटे छोटे आकाराचेच पाहायला मिळतात, त्याच्यामुळे आपण याचा आकार छोटाच घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आता हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. सगळे एकाच पद्धतीने वडे तयार करून घ्यायचे आहेत. बघा आता वडे माझे तयार करून झालेत आणि तुम्हाला कोणत्या हवे त्या आकारात तुम्ही करू शकता, पण त्यामध्ये म्हणजे लग्नातील ताटामध्ये तर गोलच वडे पाहायला मिळतात आपल्याला, त्यामुळे इथे आपण गोल आकाराचेच वडे तयार केलेले आहेत. सगळे वडे तयार करून झालेले. तर आता इकडे एका बाउल घेतला आहे. आता ते बाउलमध्ये आपल्या पिठाचं वरचं कोटिंग तयार करून घ्यायचं आहे वड्याचं. तर त्याच्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हिरा बेसन घेतलेले आहे बरं का, मी इथे साधे नाही आहे. हिरा बेसनने वडापावचे वडे खूप छान येतात. तर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ आणि आता ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि हे पण हलवताना एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचे बरं का. आता थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे, लागेल तसंच पाणी ॲड करायचं, एकदमच जास्त पाणी ओतायचं नाही आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने पीठ तयार झालेलं, एकदम स्मूथ पीठ तयार झालं आहे. तर आता ते 10 मिनटं भिजू द्यायचं आपल्याला, तसंच ठेवूया. तर तोपर्यंत इथे आपण तेल गरम करत ठेवायचे. पिठाला 10 मिनटं झालेत भिजून. तर छोटा अर्धा चमचा सोडा आणि त्याच्यावर गरम तेल एक टाकलेले, 1 चमचा तेल वापरलेले. आता ते पण व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि एकदम फेटल्यासारखं फेटून घ्यायचे, कारण पहिल्या पिठाचा आणि आत्ताच्या पिठाचा पूर्ण कलर चेंज होतो. तर एकदम छानसं एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं.
हे बघा, बघू शकता पहिल्या पिठामध्ये आणि आत्ताच्या पिठामध्ये थोडासा कलर चेंज झालेला आहे त्याचा, आणि पिठही एकदम एकदम स्मूथ तयार झालेलं आहे आपलं. बघू शकता. ओके, चमच्याला मागच्या साईडने असं कोटिंग आलेले, म्हणजे आपल्या वड्याचं पीठ तयार करून झालेले. तर त्याच्यात वडे टाकून आपण आता ते तळून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने वडे सोडून द्यायच्या तेलामध्ये. हा बटाटा वडा नंदेच्या मुलीच्या लग्नात बघितला होता. त्यांनी मी रेसिपी त्यांना विचारली पण होती कशी केली. मुलांना हा वडा तर खूपच आवडला होता, पण आम्ही शेवटी जेवायला बसल्यामुळे हा वडा आमच्या वाटेला आलाच नव्हता. तर आज म्हटलं मुलांना पण खाऊ घालूया आणि रेसिपी पण करूया, म्हणून एकदम खरपूस असे भाजून घ्यायच्यात. आणि 1 वाटी पोहे जे वापरलेत ना, त्याचा मूळ उद्देश म्हणजे पोह्याने बराच वेळ हे वडे कुरकुरीत राहतात, असे लूज पडत नाहीत वडे. तर अशा पद्धतीने वडे तळून झालेत. बघा किती मस्त कलर आलेला आहे. वरचं कोटिंगही खूप छान झालेलं आहे वड्याचं. बघा, बघू शकता. तर हा आपला पहिला घाणा तळून झालेला आहे आणि बाकीचे पण तसेच तळून घ्यायचे आपल्याला वडे. वडे करून जे सुटलेलं पीठ आहे घाण्या साईडचं, तर त्याची पण तुम्ही चटणी करू शकता. मस्त लागते, त्याची पण क्रिस्पी होते चटणी. हे बघा, दुसराही घाणा आपला छानसा तळून झालेला आहे. मस्त असे वडे तयार झालेले आहेत. तर आपण आता वडे तयार करून झाले, तर आपण आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी ती चटणी करणार आहे ना, तर चटणीची रेसिपी आपण तयार करूयात. 4 चमचे गूळ घेतलेले मी, आमचूर पावडर 1 चमचा, कश्मीरी लाल 1 चमचा, चाट मसाला अर्धा चमचा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. तर अशा प्रकारे थोडंसं अर्धा कप पाणी एक टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ते आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गूळ साधारणतः विरघळलेला आहे. तर इकडे आपण बाउलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतोय आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून ते पाण्यात मिक्स करून घ्यायचे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित. आणि हे पाणी आता आपल्याला त्या चटणीमध्ये खालच्या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित स्मूथ चटणी तयार होते. बघा, ह्यानी कॉर्नफ्लॉवरनी घट्टसरपणा येतो आणि टेस्टही स्वीट होमवाल्यांची जशी चटणी सेम असते ना समोस्याबरोबर खायला, तर त्यात सेम तशीच चटणीची चव लागते. खूप मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. बघा, बघू शकता. घट्टसर अशी चटणी तयार झालेली आहे. आता ही पण थंड होऊ देत. तर बघा, आपले पूर्ण वडे तळून झालेले आहेत. आपले सगळे वडे तळून झालेले आहेत. तर हे बघा, तुम्हाला एक वडा दाखवते आतलं कसं झालेलं आहे, आणि बाहेरचं कोटिंगही पूर्ण पातळ लेअरमध्ये झालेलं आहे. बघा, बघू शकता. मस्त असे वडे तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त राहा.